भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे शब्द वाचताना थोडा थांबा, कारण ही संघर्ष कथा त्यांची आहे, जे कधी स्वतःचा संघर्ष सांगत नाहीत, जे गोंगाट न करता जबाबदाऱ्या उचलतात, अपयश गिळून पुढे चालत राहतात आणि तरीही कुणाकडून दाद अपेक्षित ठेवत नाहीत. ही गोष्ट अशा राशीची आहे जी हळूहळू घडते, पण एक दिवस इतकी मजबूत बनते की नशिबालाही तिच्या वाटेवरून बाजूला व्हावं लागतं. पुढे वाचा, कारण इथे दिसणार आहे शांततेत लपलेली खरी ताकद. शांतपणे संघर्ष करणारी मकर राशी, पण वेळ आली की नशीबही तिच्यासमोर झुकतं. मकर राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण आतून ते सतत स्वतःशीच झुंज देत असतात. कुणाला काही न सांगता जबाबदाऱ्या पेलणं, अपयश गिळून पुढे चालत राहणं आणि परिस्थितीशी तडजोड करत स्वतःला मजबूत बनवणं ही त्यांची खरी ओळख आहे. त्यांचा संघर्ष कधीही गोंगाट करत नाही, तो हळूवार पण खोलवर चाललेला असतो. वेळ कितीही कठीण असो, मकर राशी माघार घेत नाही. इतर जिथे थांबतात तिथून ही राशी नव्याने सुरुवात करते. त्यांचा संयम, शिस्त आणि दीर्घकाळ टिकून राहण्याची ताकद हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात करते. सुरुवातीला दुर्लक्षित होणारी मेहनत एक दिवस इतकी ठळक होते की नशीबही तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मकर राशीचा विजय अचानक असतो. तो तयार होतो शांततेत, एकाकीपणात आणि न दिसणाऱ्या संघर्षात. जेव्हा यश येतं तेव्हा ते केवळ स्वतःसाठी नसतं, तर ज्यांनी त्यांना कमी लेखलं होतं त्यांच्यासाठी तो एक उत्तर असतो. म्हणूनच मकर राशी उशिरा यशस्वी होते, पण जेव्हा होते तेव्हा कायमस्वरूपी होते. मकर राशीच्या आयुष्यातील महत्त्वाचा गुण म्हणजे दीर्घकालीन दृष्टी. ही राशी क्षणिक फायद्यासाठी कधीच निर्णय घेत नाही. आज त्रास सहन करून उद्याचं स्थैर्य उभं करण्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. म्हणूनच त्यांचे निर्णय इतरांना कडक किंवा थंड वाटू शकतात, पण त्यामागे खोल विचार आणि अनुभवांची शिदोरी दडलेली असते. या राशीच्या लोकांना स्वतःवरच सर्वाधिक विश्वास ठेवायला वेळ लागतो. लवकर कोणी पाठ थोपटेल याची अपेक्षा न ठेवता ते स्वतःचे मार्गदर्शक बनतात. आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडचणी त्यांना कमकुवत न करता अधिक प्रगल्भ बनवतात. प्रत्येक अपयशातून ते एक धडा घेतात आणि तो धडा पुढच्या टप्प्यावर उपयोगात आणतात. मकर राशीचं नात्यांबाबतचं वर्तनही वेगळं असतं. भावनांची उधळण न करता ती हळूहळू उलगडते. विश्वास मिळायला वेळ लागतो, पण एकदा तो मिळाला की त्यांची निष्ठा अढळ असते. ते शब्दांपेक्षा कृतीवर अधिक विश्वास ठेवतात. म्हणूनच त्यांच्यासोबतच नातं शांत पण मजबूत असतं. कामाच्या क्षेत्रात मकर राशीला कुठलीही शॉर्टकट आवडत नाही. प्रत्येक पायरी स्वतः चढून जाण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे यश उशिरा मिळालं तरी ते टिकाऊ, सन्मानजनक आणि दीर्घकाळ लाभ देणारं ठरतं. मकर राशीचं आयुष्य म्हणजे गाजावाजा नसलेला प्रवास, पण शेवटी शिखरावर पोहोचणारी एक ठाम कथा आहे. मकर राशीच्या आयुष्यात एक वेगळीच शांत ताकद असते, जी सुरुवातीला कुणालाही जाणवत नाही. ही राशी स्वतःच्या वेदना, थकवा किंवा भीती यांचं प्रदर्शन करत नाही. उलट त्या सगळ्या भावना आत साठवत ती स्वतःला अधिक कणखर बनवत जाते. ज्या गोष्टी इतरांना मोडून काढतात त्याच गोष्टी मकर राशीला आतून घडवतात. या राशीच्या लोकांचा संघर्ष बहुतांश वेळा एकाकी असतो. मदत मागण्याऐवजी ते स्वतः मार्ग शोधतात. त्यामुळे आयुष्य त्यांना लवकर परिपक्व करतं. लहान वयातच जबाबदाऱ्या येणं, अपेक्षांचं ओझं वाहणं आणि तरीही तक्रार न करणं हे त्यांच्या जीवनाचं वास्तव असतं. पण हाच अनुभव पुढे जाऊन त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेतो. मकर राशीला वेळेची खरी किंमत माहीत असते, म्हणून ते घाई करत नाहीत. योग्य क्षणाची वाट पाहणं, योग्य लोक ओळखणं आणि योग्य वेळी निर्णय घेणं ही त्यांची मोठी ताकद आहे. जेव्हा संधी येते तेव्हा ते ओळखण्या इतका अनुभव त्यांच्याकडे तयार झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या यशात नशिबापेक्षा तयारीचा वाटा अधिक असतो. आयुष्याच्या उत्तरार्धात मकर राशीचं व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी होतं. सुरुवातीचे संघर्ष हळूहळू मान, स्थैर्य आणि आत्मसंतोषात बदलतात. ज्यांनी कधी त्यांना दुर्लक्ष केलं होतं तेच लोक
पुढे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतात. मकर राशीचं यश गाजत नाही, पण ते खोलवर प्रभाव टाकतं आणि दीर्घकाळ टिकतं. मकर राशीचं आयुष्य अनेकदा उशिरा फुलणारं झाड असतं. सुरुवातीच्या काळात वाढ धीमी वाटते, मेहनतीचं फळ दिसत नाही आणि स्वतःवरच शंका येतात. पण ही राशी तिथेच थांबत नाही. जेव्हा इतर लोक अधीर होतात, तेव्हा मकर राशी स्वतःला अधिक शिस्तबद्ध करते आणि आतून अधिक मजबूत बनते. या राशीच्या लोकांमध्ये आत्मनियंत्रणाची विलक्षण क्षमता असते. राग, दुःख किंवा आनंद यावरही तो मर्यादा ठेवतात. भावना दडपून ठेवणं हा कमकुवतपणा नसून परिस्थिती समजून घेण्याची त्यांची पद्धत असते. त्यामुळे ते निर्णय भावनेच्या भरात न घेता वास्तवाच्या आधारावर घेतात आणि हाच गुण त्यांना मोठ्या चुकांपासून वाचवतो. मकर राशीला मान सन्मान सहज मिळत नाही, तो कमवावा लागतो. म्हणूनच ते कधीही स्वतःची पात्रता गृहीत धरत नाहीत. सतत स्वतःला सुधारत राहणं, शिकत राहणं आणि बदल स्वीकारणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. आयुष्य त्यांना जितकं कठोर बनवतं, तितकंच ते अधिक समजूतदारही बनतात. एक वेळ अशी येते की मकर राशीचं अस्तित्व स्वतःच बोलतं. शब्दांची गरज राहत नाही, स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. त्यांची स्थिरता, शांत आत्मविश्वास आणि अनुभवातून आलेली परिपक्वता आजूबाजूच्या लोकांवर प्रभाव टाकते. मकर राशीचं यश हे गोंगाटात मिळालेलं नसतं. ते काळाच्या कसोटीवर घडलेलं आणि खोलवर रुजलेलं असतं. मकर राशीच्या प्रवासात एक टप्पा असा येतो जिथे त्यांना बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधान अधिक महत्त्वाचं वाटू लागतं. पैशाचा, पदाचा किंवा प्रतिष्ठेचा अर्थ त्यांच्या दृष्टीने केवळ सुरक्षितता आणि स्वावलंबन इतकाच मर्यादित राहतो. त्यामुळे ते कधीही यशाचा माज करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक शिखर मागे असंख्य उतार लपलेले असतात. ही राशी आयुष्यात लोकांना सहज स्वीकारत नाही. खूप निरीक्षण, अनुभव आणि वेळ यानंतरच कुणाला जवळ येऊ देते. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार लहान असतो, पण खरा असतो. जे लोक त्यांच्या आयुष्यात टिकतात त्यांना मकर राशीची साथ कठीण काळात किती मजबूत असते हे कळून चुकतं. संकटात पाठ फिरवण्यापेक्षा शांतपणे सोबत उभं राहणं ही त्यांची पद्धत असते. मकर राशीचं व्यक्तिमत्व वेळेनुसार बदलतं. सुरुवातीला कडक वाटणारी ही माणसं पुढे जाऊन अधिक समजूतदार, मार्गदर्शक आणि आधार देणारी बनतात. स्वतः भोगलेल्या अडचणींमुळे इतरांच्या वेदना ओळखण्याची संवेदनशीलता त्यांच्यात निर्माण होते. म्हणूनच अनेक वेळा लोक नकळत त्यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू लागतात. शेवटी मकर राशीचं आयुष्य म्हणजे संयमाची परीक्षा देत देत तयार झालेली एक ठोस ओळख असते. त्यांचं अस्तित्व मोठ्या आवाजात स्वतःची जाहिरात करत नाही, पण जेव्हा काळ मागे वळून पाहतो तेव्हा सर्वात स्थिर पाऊल खुणा मकर राशीच्याच आढळतात. मकर राशीच्या आयुष्यातील आणखी एक वेगळा पैलू म्हणजे शांतपणे स्वतःचा मार्ग बदलण्याची क्षमता. परिस्थिती चुकीची आहे हे लक्षात आल्यावर ही राशी गोंधळ घालत नाही, वाद घालत नाही, तर आतून निर्णय घेऊन हळूहळू दिशा बदलते. बाहेरच्या लोकांना हा बदल अचानक वाटतो, पण प्रत्यक्षात तो दीर्घ विचारातून घडलेला असतो. ही राशी अपयशाला शेवट मानत नाही, तर ते एक कसोटी समजते. जिथे इतर लोक आत्मविश्वास हरवतात, तिथे मकर राशी स्वतःच्या मर्यादा ओळखते आणि त्या विस्तारण्यासाठी कामाला लागते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना कुणाची परवानगी लागत नाही. त्यांची प्रगती मोजकी पण ठोस असते, त्यामुळे ती सहज ढासळत नाही. मकर राशीचं मौन अनेकदा गैरसमजाचं कारण ठरतं. लोक त्यांना भावनाहीन समजतात, पण प्रत्यक्षात ही राशी भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलेली असते. कोणत्या भावना कुठे व्यक्त करायच्या आणि कुठे थांबायचं हे त्यांना माहीत असतं. त्यामुळेच ते कठीण प्रसंगातही स्थिर राहू शकतात आणि इतरांसाठी आधार बनू शकतात. आयुष्याच्या प्रवासात एक क्षण असा येतो की मकर राशीला स्वतःच्या कष्टांचा अर्थ पूर्णपणे समजतो. तेव्हा त्यांना कोणाला काही दाखवायचं राहत नाही, कोणाशी तुलना करायची गरज वाटत नाही. स्वतःच्या वाटेवर चालत राहणं, शांतपणे पुढे जात राहणं आणि जे मिळालं आहे त्याचं मोल जाणणं हाच त्यांच्या जीवनाचा खरा विजय ठरतो. जर ह्या शब्दात तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असेल तर हा संदेश इथेच थांबू देऊ नका. शांतपणे संघर्ष करणाऱ्यांची ही ओळख
अधिक लोकांपर्यंत पोहोचू द्या. तुमच्यासारखाच कुणीतरी आजही न बोलता लढत असेल त्याला हा मजकूर नक्की बळ देईल. पुढे असेच खोल अर्थाचे वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेले राशीविषयक विचार वाचायचे असतील तर या प्रवासात आमच्यासोबत राहा. कारण इथे गाजावाजा नाही, इथे आहे शांत ताकदीची खरी कथा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.